तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी संतोष बावदाने स्वागत करतो आपलं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आहे शनिवार 25 जानेवारी 2025 आणि संध्याकाळी 5:45 वाजलेत. आज आपण सकाळी 9 निघालो धंद्यासाठी. आता संध्याकाळी 5 वाजता आपण लॉग इन केलं होतं. तर 5 वाजल्यापासून आपल्याला घरातून बाहेर आल्यानंतर निगडीतूनच आपल्याला हिंजवडीचं भाडं मिळालं 1 मीटरवरती. तर मीटरवरती आपण आणले त्यांना 11 किलोमीटरचं डिस्टन्स होतं आणि 190 रुपये झाले त्यांचं भाडं. तर आपण आता हिंजवडीमध्ये सोडले त्यांना आपण आता इथंच डीमार्टच्या अपोजिट साईडला. बघूया आता रॅपिडोला आपल्याला इथून एक बुकिंग मिळाली होती, 190 रुपयाची बुकिंग होती, पण कॅन्सल केली दिली लगेच. लोकेशनवर जायच्या अगोदरच कॅन्सल केली कस्टमरने. बघूया आता इथून भेटेल काहीतरी. डीमार्टच्या अपोजिट साईडला थांबलोय आपण. बघूया आता 10 वाजेपर्यंत थांबायचं आपल्याला. 5-5.5 तास धंदा करायचे आज. बघूया संध्याकाळी 5:30 पर्यंत किती होत आहेत. तर मित्रांनो, आत्ता आपण आहोत बानेरमध्ये. आपल्याला रॅपिडोची बुकिंग मिळाली होती हिंजवडीमधून. हिंजवडी डीमार्ट पासून 8.5 किलोमीटरची बुकिंग होती डीमार्ट पासून. तर आपण आता इथं बानेरमध्ये सोडलंय. पॅन कार्ड क्लब रोड इकडं एकदम डोंगराच्या पायथ्याला आहे. पलीकडं पाषाण लागतं. तर इकडं वरच्या साईडला डोंगराच्या पायथ्याला सोडलं. इकडं आपण 160 रुपये बिल झालं त्यांचं रॅपिडोचं. आपल्याला 160 रुपये दिले कस्टमरने. तर आता थांबलो इथं. आपण निघालो होतो 5 वाजता घरून. आत्ता वाजलेत 6:20 झालेत. तर आपल्याला निगडीमधून भाडं भेटलं होतं 1 मीटरवरती. त्याचे झाले होते 190 रुपये आणि आत्ता हे 160 म्हणजे 300-350 रुपये आपले झालेत बघा 1.5 तासामध्ये. बघूया 10 वाजेपर्यंत 10-10:30 पर्यंत थांबायचं आपल्याला गाडीवर. बघूया किती होत आहेत. व्हायला पाहिजे 700-800 तरी, 800च्या आसपास तरी व्हायला पाहिजे. बघू चला. धंदा तर आता फार कमी झाला. आज शनिवार असून पण बुकिंग वाजत नाही आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये यापुढं खूप बेकार अवस्था होणार आहे रिक्षावाल्यांची. कारण पिंपरी चिंचवडमध्ये आता पूर्ण मेट्रो होणार आहे. त्या मेट्रोमुळे रिक्षाची खूप बेकार अवस्था होणार आहे. आत्ता हिंजवडीची मेट्रो काही दिवसात होईलच चालू. तर हिंजवडी साईडलाच तर एक तर पहिला धंदा असायचा, पण आता मेट्रो चालू झाली तर पूर्ण धंदा इकडला मार खाणार आहे. PCMC त्या साईडच्या त्या रूटचा पण धंदा पूर्ण मार खाल्लेला आहे. आता तर पार निगडीपर्यंत जाणार आहे पुढं. तर त्या साईडला शेअरिंग पण काही दिवसांनी बंद होईल असं वाटतंय मला. कारण निगडी ते कासारवाडी दापोडी अशी शेअरिंग पण चालते. त्या शेअरिंगला पण बऱ्यापैकी धंदा असायचा. पण आता मेट्रो चालू झाली तर लोक एकदम फास्टमध्ये निघून जाणार वरच्यावरून एकदम. तर धंद्याची खूप बेकार अवस्था होणार आहे. तर असो चला. तर आपल्याला इथून आता एक मित्रांनो राटणीची बुकिंग मिळाली उबेरला. काहीतरी 127 का 28 काहीतरी दाखवलंय. तर परवडणार तर नाही असेल ते. 127 म्हणजे असेल ती 9-9.5 किलोमीटरची बुकिंग असेल. तर चला आता करूया पिकअप. जाऊया आता. काय करायचं, धंदा नसल्यामुळं काय बारीक सारीक लॉसमध्ये का होईना पण करावं लागतंय. चला. तर मित्रांनो, आत्ता आपण फायनली आलोय पिंपरीमध्ये. अजमेरा रसरंग स्वीट चौक. तेव्हा इथं रसरंग स्वीट आहे. हा सरळ जातो पुढं झिरोबाई चौक, नेहरू नगर, आणि इकडून सरळ जातो इकडं अजमेरा, खाली सम्राट चौक, पिंपरी मेट्रो स्टेशन, आणि हा इकडं समोर जातो खराळवाडी वगैरे, आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक त्या साईडला जातो हा रस्ता सरळ. तर आपण मगाशी होतो बानेरमध्ये आणि बानेरमधून आपल्याला तुम्हाला बोललो होतो बुकिंग मिळाली होती आपल्याला राटणीची. 8.5 किलोमीटरची होती, 8.3. पण उबेरने त्याचे आपल्याला फक्त दिले 122 रुपये. 122 का 121 असं काहीतरी आपल्याला उबेरने दिले राटणी फाटा. तर राटणी फाट्याला ड्रॉप केलं आणि तिथून 200-300 मीटरवरून आपल्याला परत एक बुकिंग मिळाली उबेरचीच, पिंपरी उद्यमनगर अजमेरा. तर इथं आतमध्ये रसरंग स्वीटच्या बॅक साईडला सोडला आपण. तर ती होती 7 किलोमीटरची, 7.5 काहीतरी होतं. तर त्याचे मिळाले आपल्याला 102 रुपये. तर आत्ता ड्रॉप केलं इथं, थांबलो इथं. आत्ता वाजलेत बघा 7:17 झालेत. आपण झाले 2-2.25 तास झालेत आपण येऊन. तर आल्यापासून झाले बऱ्यापैकी अर्निंग झाले आपलं. बघू आत्ता 10-10:30 पर्यंत थांबायचं, किती होतं ते बघू. चला. धंदा झालाय तसा आल्यापासून आपला बऱ्यापैकी. चला.
तर नमस्कार मित्रांनो, मगाशी आपण होतो पिंपरीमध्ये अजमेरा आणि आत्ता आपण आहोत बावधन. हे बघा इकडं बावधनला आपण आहोत. DSK म्हणून सोसायटी आहे इथं पुढं. तर तिथं आपण आता ड्रॉप केला आहे. पिंपरी अजमेरामधून आपल्याला बुकिंग मिळाली होती, नाही तिथून आपल्याला एक प्रायव्हेट भाडं मिळालं रसरंग स्वीट चौकातून. वल्लभनगर सुकोनी कॉम्प्लेक्स, वल्लभनगर बस स्टॉपच्या अपोजिट साईडला आहे सुकोनी कॉम्प्लेक्स. तर तिथली आपल्याला प्रायव्हेट भाडं मिळालं होतं. तर ते भाडं सोडायला आपण चाललो होतो. तर वायशेमला असताना आपल्याला तिथूनच उबेरला बुकिंग मिळाली. बावधनची बुकिंग होती. DY पाटील इंजिनिअरिंग कॉलेज बॅक साईडला HA कॉलनीच्या त्या साईडला तिकडं जे इंजिनिअरिंग कॉलेज आहे तिकडनं पिकअप होतं. तर मला जायचं होतं वल्लभनगरला ड्रॉप करायला. तर ड्रॉप केला आणि आलो रिटर्न. 1 किलोमीटर तिथून मला दाखवलं डिस्टन्स, पण म्हटलं मोठी होती बुकिंग म्हणून आलो. तर तिथून पिकअप केलं त्यांना. 2 ड्रॉप होते त्यांचे. एक वाकडला होता भूमकर चौकाच्या अगोदर आणि एक होता इथं DSK म्हणून सोसायटी आहे बावधनमध्ये, तिथं सोडलं आहे आता. 21.5 किलोमीटरचं डिस्टन्स होतं आणि उबेरने आपल्याला दिले 346 रुपये का 42 काहीतरी, 362 रुपये बिल झालं. तर 21.5 किलोमीटरला बऱ्यापैकी दिले तसे, नाहीतर मला वाटलं होतं काहीतरी 330 320 असंच देईल. 342 का 46 काहीतरी दिलेत आपल्याला उबेरने. आत्ता वाजलेत बघा 8:37 झालेत. तर हाय अजून आता आपल्याला डायरेक्ट वाकड किंवा हिंजवडी साईडलाच निघावं लागेल. त्या साईडचीच बुकिंग आपल्याला ॲक्सेप्ट करावं लागेल. आता आपल्याला जायचं आहे निगडीला. तर बघूया आता इकडनं कोणती बुकिंग मिळते का. झालेल्या बऱ्यापैकी झटका आपला. तर बघूया, अजून तास 1.5 तास आहे आपल्याकडं. बघूया किती होत्यात आणखीन. तर चला भेटू पुढे. तर मित्रांनो, आत्ता आपण आहोत फायनली वाकडमध्ये आपण आहोत बघा, फिनिक्स मॉल. तर आपण होतो बावधनमध्ये. तर बावधनमधून आपल्याला हे बघा आता मोहननगर आपल्याला बुकिंग मिळाली. तर नमस्कार मित्रांनो, आपण बावधनमध्ये होतो. बावधनमधून एक 7 किलोमीटरची आपण बुकिंग आणली होती. सूस म्हणजे BTYSच्या बॅक साईडला होतं, ते जवळच होतं तिथे त्या चढावरती. तर तिथं आपण ड्रॉप केलं BTYSच्या तिथं आणि तिथूनच आपल्याला काही मिळालं नाही. तिथं थांबलो अर्धा तास, पण काय तिथून बुकिंग वगैरे काही मिळाली नाही. तिथून आलो पुढं सरळ राधा चौकामध्ये. तर राधा चौकामध्ये पण आपल्याला काही मिळालं नाही बुकिंग वगैरे. वाकड वाजली होती 2 वेळा, पण काही मिळाली नाही. तर तिथून आपण शिटा भरत आलो भूमकर चौक. तर भूमकर चौकात आलो तर गाडीमध्ये गॅस पण नव्हता, पूर्ण लाल काडी लागली होती. मग गाडीमध्ये गॅस भरून घेतला आणि पालवडकर CNG पंप आहे तिथं. गॅस भरल्यानंतर आपण गेलो तिथं मॉलच्या तिथं थांबलो, फिनिक्स मॉलला. तर मॉलला गेल्या लगेच तिथून आपल्याला बुकिंग मिळाली मोहननगर चिंचवड. काहीतरी 7.5 किलोमीटरचे होतं काहीतरी. तर 7.5 किलोमीटरचे आपल्याला दिले 115 रुपये उबरने. आत्ता वाजलेत 10:30, बराबर 5.5 तास झालेत आपल्याला गाडीचा आल्यापासून. 5 वाजता आलो होतो आपण. तर आता घरी जाईपर्यंत 11 वाजतील. 6 तास होत आहेत आपल्या आजच्या दिवसात. तर बघूया 6 तासात अजून काही घरी जातपर्यंत काय होतंय का निगडीपर्यंत. तर मित्रांनो, आपण होतो चिंचवडला. मोहननगरला आपण ड्रॉप केला होता आणि चिंचवडवरून आपल्याला घरी यायचं होतं निगडीला. तर आपल्याला तिथून बुकिंग मिळाली महावीर चौकातून निगडी प्राधिकरण. तर आपण ड्रॉप केले आणि आता आपण थांबलोय भेळ चौक. हे बघा निगडी भेळ चौक आहे इकडं. तर निगडी भेळ चौकामध्ये थांबलोय आपण. आता आपल्याला जायचं घरी. 11 वाजलेत आता रात्रीचे, बराबर 6 तास झालेत. तर 6 तास आपण आजच्या 6 तासामध्ये बऱ्यापैकी धंदा झालेला आहे. मोठ्या बुकिंग मिळाल्या म्हणून झालेलं आहे कवर. लोकलमध्ये 50-60 मध्ये नसतं कवर झालं. तर मित्रांनो, आपलं झालेत बघा उबेरला आपल्या 6 ट्रिप झालेत. उबेरला 850 रुपये झालेत आपले 6 ट्रिपमध्ये. आणि ओलानी तर आज काही बुकिंगच दिलेली नाही. आणि रॅपिडोची एकच मारले, त्याचे झालेत फक्त 158 का 57 रुपये, 150 रुपये. म्हणजे असे 850 उबेरचे, रॅपिडोचे 150, 1000 आणि प्रायव्हेट झालेत असे 300 रुपये. तर 6 तासात बराबर आपलं 1300 रुपयाची अर्निंग झालेली आहे मित्रांनो. चांगला धंदा झालेला आहे 6 तासामध्ये. तर चला इथंच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चांगलीशी कमेंट करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट करतो चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.